नमस्कार, मी ऋतुजा. वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बोर्डाची एक्झाम सुरू झालेली आहे. आता 12वीची एक्झाम सुरू आहे आणि काही दिवसातच 10वीची देखील एक्झाम सुरू होईल. या काळामध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्यावर एक भार असतो की बोर्डाची एक्झाम आहे, बोर्डाची एक्झाम आहे. पालकांकडून पण विद्यार्थ्यांना की बोर्डाची एक्झाम आहे, अभ्यास कर, अशा सगळ्या गोष्टी असतात. हा जो तणाव आहे, त्याचा परिणाम काय होतो? आणि खरंच एवढं गांभीर्याने अभ्यासाला तर गांभीर्याने घ्यायलाच पाहिजे, पण ताणात राहून अभ्यास करणं त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण डॉक्टर दीप्ती पन्हाळकर यांच्यासोबत बोलणार आहोत. या सायकोलॉजिस्ट आहेत. नमस्कार मॅडम, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार. अ, मला असं विचारायचं आहे की 12वीची एक्झाम सुरू झाली आहे, कालपासूनच ही एक्झाम सुरू झाली. तर ही जी एक्झाम असते, ह्या एक्झामच्या आधी विद्यार्थ्यांवर खूप जास्त प्रमाणात बर्डन टाकलं जातं घरच्यांकडून, की घरच्यांकडून असो किंवा शाळेतून असो. त्यांचं एक नियोजन जे लावलेलं असतं दिवसभरातलं, ती एक गोष्ट. या सगळ्या गोष्टींचा त्या विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो? बेसिकली काय होतं की एक्सटर्नल प्रेशर्स जे आहेत, ज्याला आपण म्हणतो ना, की म्हणजे जे बाहेरून विद्यार्थी किंवा जो कोणी परफॉर्मर असेल त्याच्यावर बाहेरून जेव्हा एक तणाव म्हणजे आणतात परफॉर्मन्सचा किंवा ह्याचा, हम्म. तर त्यावेळेला मग एक म्हणजे आउट ऑफ कंट्रोल फॅक्टर्स म्हणून एन्झायटी किंवा स्ट्रेसची फिलिंग जनरेट होते ते करताना. आणि कसं असतं की गोल हे नेहमी इंट्रिन्सिक, आता त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे का त्यांना त्याचं जेवढी स्वतःला त्याचं जे काही त्याला माहिती आहे की मी कितीपर्यंत करू शकतो किंवा काय हम्म. जे करू शकतो, तर त्याच्या पलीकडं खूप जर त्या एक्सपेक्टेशन मध्ये गॅप असेल तर तो तणाव खूप निर्माण होतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की बाहेरची परिस्थिती आणि म्हणजे आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशाला अमुक एवढे याची डिमांडच आहे मार्कची, किंवा आई वडील पॅरेंट्स एवढे, म्हणजे बाहेरच्या एक्सटर्नल सिच्युएशनच्या डिमांड जेवढ्या कॅपॅबिलिटी पेक्षा जास्त असतील किंवा त्याचा जो ऍक्च्युअल हम्म. परफॉर्मन्स आहे, आता तो हम्म. काय असं म्हणजे एकदम 70चा 90 होत नाही, तर मॅक्सिमम प्रयत्न सगळं करून 70चे 75 किंवा जो हम्म. 85चा विद्यार्थी आहे तो पण 90 पर्यंत, म्हणजे काय जेवढी हे आहे त्याच्यामध्ये असं मॅजिक काही अगदी खूप होतं असा भाग नाहीये. म्हणजे हम्म. प्रयत्न करून ठराविक एका लेवल नंतर त्याचं जर कंटिन्युअस प्रेशर राहिलं तर त्याचं फक्त रूपांतर परफॉर्मन्स डाऊन होण्यात होतं किंवा ताणात, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ते. अच्छा. पण काही मुलं जे असे असतात की जे सेल्फ मोटिवेटेड असतात, मग काहींच्या मनामध्ये या संदर्भात भीती निर्माण होते. मग ही भीती कशी घालवायला पाहिजे? मुळात भीती घालवण्यासाठी काही ब्रिदिंग एक्सरसाइजेस किंवा माइंडफुलनेस मेडिटेशन सारखे, म्हणजे रोजचे करण्यासारखे काही एक्सरसाइजेस आहेत. हम्म. ज्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःशी जेव्हा कनेक्ट होता सेल्फशी, तेव्हा कुठल्याही गोष्टीची भीती जी आहे, तर भीती हम्म. का वाटते, की बाबा काहीतरी त्याला आपण ज्याला रॅशनल थिंकिंग म्हणतो, की ओके काय होईल, हे जर नाही झालं तर काय होईल, मॅक्सिमम काय होईल. सपोज बाबा हम्म. मला अमुक एक ठिकाणी ऍडमिशन मिळणार नाही, पण मग माझ्या मध्ये पर्याय काय असतील, किंवा म्हणजे कुठलीही गोष्ट झाल्यानंतर जेव्हा हम्म. व्यक्ती पर्याय आणि अल्टरनेटिव्हच्या ट्रॅकवरती असते तेव्हा ते म्हणजे तेवढी भीती राहत नाही. म्हणजे झालं तर मग चांगलं होईल, बेस्ट होईल, पण मग झालं नाही तर काय, अरे बापरे, असं जे हा. आहे ते राहणार नाही. बिकॉज वी हॅव ऑल ह्युमन म्हणजे ब्रेन्स, अँड वी हॅव अ कपॅसिटी टू गेट द अल्टरनेटिव्ह. We have capacity to generate the alternatives for our lives, and that is what the success is. Ki we need to generate the alternatives basically. हम्म. पण मग असंही होतं की तुम्ही जे म्हटलं की एक भीती निर्माण होते किंवा त्या सगळ्या गोष्टी, पण एक घरच्यांकडून पण प्रेशराईज केलं जातं की एवढे टक्के असायला पाहिजे, तेवढे टक्के असायला पाहिजे. त्या निमित्तानं तुम्ही पालकांना काय सांगाल? मला असं म्हणायचंय की मुळातच तुमच्या मुलाची एक कपॅसिटी, साधारण तुमचे टेस्ट सिरीज असतात किंवा जे काही हम्म. म्हणजे परफॉर्मन्सचे जे आधी म्हणजे मेन परीक्षा व्हायच्या आधी बरेच परीक्षा आजकालच्या काळात होतात, म्हणजे प्रिलिम्स असेल किंवा टेस्ट सिरीजचे मार्क्स असतील, तर त्याच्यावरून तुम्हाला साधारण त्याचा एक परफॉर्मन्सचा एक क्रायटेरिया किंवा रेंज आहे ती कळते. म्हणजे आता 50 ते 60% आहे, 60 ते 70 आहे, 70 ते 80, म्हणजे ती रेंज इव्हॅल्युएशनसाठी नाही वापरायची, की हा म्हणजे हम्म. तू काय 50 ते 60% असं नाहीये करायचं. ती हम्म. रेंज फक्त आपल्याला एक नोट म्हणजे अंदाज त्याचा परफॉर्मन्स कुठेपर्यंत जाऊ शकेल. म्हणून तुम्हाला मी म्हटलं की 60चा 65 पर्यंत मॅक्सिमम प्रयत्न करून मग तुम्ही बाकी व्हिज्युअलायझेशन, ध्यान, बाकी त्याची दिनचर्या, हे सगळं करून 4-5% इम्प्रूव्ह. पण असं अगदी होणार नाहीये की एकदम 50-55चा मुलगा 80-85ला आला काहीतरी करून. हम्म. मग तो
बाहेरचं काही ताणांनी ते डिटेरियोरेटच होतं ते. आणि ते मग पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की प्रमाणापेक्षा कृतीपेक्षा आपल्या मुलाच्या एक्स्पेक्टेशन सेट करणं दॅट इज व्हॉट इट इज रॉंग. म्हणजे ती जी कुवत लक्षात घेऊनच त्याला त्या पद्धतीने मोटिवेट केलं पाहिजे. म्हणजे ही विल बी इनफ मोटिवेटेड. म्हणजे त्या गोष्टी परफॉर्म करायला त्याची मोटिवेशन लेव्हल तेवढी राहील ना. हम्म. अदरवाईज ते म्हणजे मोटिवेशन लेव्हल राहणार नाही किंवा त्याला हम्म. त्याच्यात इंटरेस्ट वाटणार नाही ते होईपर्यंत. सो ती जबाबदारी पालकांची आहे, की ते ओळखून, पर्सनॅलिटी ओळखून, मुलाची कपॅसिटी इन द सेन्स की आधीच्या परफॉर्मन्सेसवरून हम्म. त्याला तिथं एक ह्याचं गोल देणं आणि त्याला योग्य तऱ्हेने मोटिवेट करणं गरजेचं आहे. हम्म. प्रेशर इज राईट नाऊ वी कॉल इन आवर लँग्वेज प्रेशर इज डिफरंट अँड मोटिवेशन इज डिफरंट, राईट? म्हणजे मानसिक आरोग्याला प्राधान्य पालकांनी द्यायला हवं. ऑफकोर्स मानसिक, शारीरिक सुद्धा. म्हणजे माझ्या मुलांच्या स्कॉलरशिप, माझ्या मुलीची रिसेंटली स्कॉलरशिप महाराष्ट्र ह्याची झाली. तर हम्म. त्यावेळेला त्या परीक्षेच्या दिवशी सकाळी आय टूक हर फॉर वॉक. सकाळी तिचं जे नेहमीचं डीप ब्रिदिंग वॉक माझ्याबरोबर अर्धा पाऊण तास, जरी परीक्षा होती 11 वाजता, तरी पण आम्ही सकाळी 7-7:30 पर्यंत हम्म. वॉक व्यवस्थित करून, नाश्ता छान करून. आणि ती काय आदल्या दिवशीच्या एका ह्यानी काय फार फरक पडत असते, उलट प्रेशर जसं कमी करता येईल. म्हणजे यू नीड टू बी फ्रेंडली विथ युअर म्हणजे काय म्हणूया आपण, हम्म. किड्स किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या तशा प्रेशराईजच्या ह्यानी करण्यानी फक्त डिटेरियोरेशनच होतं. म्हणजे परफॉर्मन्स डाऊनच होण्याची शक्यता. हम्म. इव्हन तुम्ही आदल्या दिवशी उलट त्यांना जेवढं रिलॅक्स ठेवता येईल तेवढं तुम्ही त्यांना छान म्युझिक ऐकायचं, लाईट म्युझिक किंवा आणि काय ह्या सगळ्या गोष्टी, चांगलं वरण भात किंवा सगळं आहार न्यूट्रिएंट ज्याच्यात आहेत, पोळी भाजी वरण भात, आपला जो आहार, सगळ्यात पाणी भरपूर पिणं, म्हणजे नॉर्मल नॉर्मल ज्या काही टेक्निक्स आहेत, झोप त्यांना चांगली घेऊ देणं. बेसिक मध्ये सुद्धा डिटेरियोरेशन झाल्यानंतर कॉग्निटिव्ह फंक्शन्स डिक्रीज होतात. कारण जे हम्म. आपली परीक्षा पद्धती आहे त्याच्यात सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा 3 तासातच तुमच्या त्या प्रयत्नांचं इव्हॅल्युएशन होत असतं. जो काही पेपर येतो तुमचा रिझल्ट म्हणून, तो त्या हम्म. 3 तासाचाच असतो. कधी हम्म. कधी सुदैवानं जर सपोज आलं चांगलं, म्हणजे झालं ते मॅच, तर ते जातं पुढं. पण कधी कधी जर अभ्यास करून सुद्धा जर सपोज तेवढं सक्सेस मिळालं नाही, तर त्याच्यावरून त्या मुलाला इव्हॅल्युएट करण्यात अर्थ नाहीये. म्हणजे त्याची केपॅबिलिटी दॅट इज जस्ट अटेम्प्ट ऑफ लाईक फेल्युअर झालं म्हणजे असं. यात असं पण असतं की आता एक्झाम येतेय, टीव्ही बघू नको, मोबाईल बघू नको, खेळायला जाऊ नको, या सगळ्या गोष्टींवर बंधनं लादली जातात. त्याचा काय परिणाम होतो विद्यार्थ्यांवर? म्हणजे ते तेच म्हणते करणं मग, योग्य आहे की अयोग्य आहे? तुझंच तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं की परीक्षेच्या दिवशी मी स्वतःच तिला हा. अर्धा तास वॉक, म्हणजे आणि रोज खेळणं हा हे तर मेन कसं आहे की मुळात ही परीक्षा ही नॉर्मल आपण जसं आपण रोज कुकिंग करतो, जेवतो, आंघोळ करतो, आपण ज्या रोज ऍक्टिव्हिटी करतो तसाच तितका इझी ऍट एज परीक्षा हा एक गोष्ट आला पाहिजे. म्हणजे हम्म. वर्ड आणि त्याचा हे आठवून लिहिणं, परीक्षा म्हणजे जो काही तुम्ही केलेला अभ्यास आहे तो त्या पद्धतीने नीट पेपरवर तुम्हाला तिथे रिप्रेझेंट करता येईल. प्रेझेंटेशन काय, परीक्षा काय, हा फक्त तुमची तयारी कितपत झाली आहे हा असेस हम्म. करण्याचा मापदंड आहे. तो तुम्हाला स्वतःला असेस करण्याचा किंवा तुमच्या मुलांना असेस करण्याचा हे नाहीये मुळात. बरेचसे मुलं असे पण असतात की म्हणजे अभ्यास झालेला आहे किंवा नाही, पण त्याआधीच त्यांच्या मनात एक न्यूनगंड तयार झालेला असतो की माझ्याकडून नाही होणार, की मी हम्म. एवढंच केलंय किंवा हा माझ्या पुढे चालल्या जाईल. अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? ओके. सो म्हणजे मुळात कसं होतं की म्हणजे मी तेच म्हणते की कॉम्पिटिशन ही गोष्ट जी आहे हम्म. ती तुम्ही तुमच्या स्वतःच्या परफॉर्मन्सशी करता तेवढं ते हेल्दी राहतं. किंवा मी हम्म. मागच्या परीक्षेत एवढे गुण मिळवले होते, आता मी कुठे आहे, रादर दॅन हम्म. दुसरा कोणीतरी. मग ते काय होतं, कधी कधी बरं वाटतं त्यांनी, कधी कधी यू फील डाऊन ऑल्सो, अँड दॅट इज बियॉन्ड युअर कंट्रोल ऑलवेज. सो तुमचं फिलिंग तुम्ही जे काय आहे ते नॅचरली तुम्ही दुसऱ्या घटकावर अवलंबून ठेवताय. म्हणजे युअर फिलिंग्स अप अँड डाऊन होणं जे आहे ते हम्म. कुठेतरी तुम्ही स्वतःच ओढून घेताय असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे ना, म्हणजे मला काय म्हणायचं. हम्म. हम्म. ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःहूनच ओढवून घेताय ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं. हम्म. अ, त्याच्यात कम्पॅरिझन तुम्ही ह्याच्यामध्ये करा की ओके ठीक आहे, हा जर असा जास्त म्हणजे चांगल्या पद्धतीने परफॉर्म करणारा आहे, तर मग तुम्हाला मोटिवेशन वाटते का त्याच्यातून की अरे मला पण असं हम्म. शक्य आहे एवढं. हम्म. मग ती सुरस किंवा कॉम्पिटिशन हेल्दी म्हणायला पाहिजे. जर त्या कॉम्पिटिशनचा परिणाम आपल्याला जर म्हणजे खूप काहीतरी नर्वसनेस, आपल्याला पुट डाऊन करणं किंवा आपण स्वतःला करणं किंवा पालकांनी मुलांना करणं अशा पद्धतीने जर होत असेल तर दॅट इज अनहेल्दी.
ती चुरस ही माझं मलाच वाटायला पाहिजे, की अरे हा बऱ्याच वेळेला माझी मैत्रीण आता कुठे आहे किंवा माझा मित्र आता ती आणि तुम्ही ते बघितलं असेल ते परीक्षांच्याच ह्याच्यात नाही. आपण नंतर सुद्धा लाईफमध्ये आपल्याला जेवढं रिलेट होत नाही तेवढं आपली एखादी मागची मित्र-मैत्रीण भेटली आणि ती काय करतीये, त्याचं स्टेटस काय आहे, तिचं हो. स्टेटस काय आहे किंवा ती आता किती कमावतीये किंवा ह्याच्यानी आपल्याला फार अजून सुद्धा चुरस वाटते. कारण आपण त्यावेळी शाळेत कुठेतरी हो. त्यांच्याशी कॉम्पिट कुठेतरी करत असतो सबकॉन्शियस लेव्हलवर. दुसरे कोणीही पुढे असले आपल्याला त्याचं काही वाटत नाही. पण शाळेची मैत्रीण आज काय करतीये ह्याच्याबरोबर आपल्याला हम्म. कॉम्पिटिशन आज सुद्धा प्रत्येकाला वाटते. म्हणजे ही पण गोष्ट आहे की पालकांच्या हेल्दी बाबतीत पण म्हणजे पालकांच्या बाबतीत पण हीच गोष्ट असते की माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, त्याला एवढे टक्के पडतात किंवा तो बाहेर शिकायला जाणार आहे, तो एवढा हुशार आहे. मग त्याचा एक परिणाम ते आपल्या स्वतःच्या मुलावर करतात. मग बरेचसे मुलं असे असतात की जे शिक्षणात हुशार असतात, पण काही जण स्पोर्टमध्ये वगैरे पण हुशार असतात. तशा एक्झॅक्टली. पालकांना काय सल्ला द्याल तुम्ही? मुळातच त्यांचं इव्हॅल्युएशन दुसऱ्यांच्या कुठल्या ह्याच्यावरनं करण्यातच अर्थ नाही. प्रत्येक पर्सन युनिक आहे. म्हणजे आम्ही सायकोलॉजीच्या ॲज अ सायकोलॉजिस्ट आणि कोच माझ्याकडे हजारो लोक म्हणजे ह्याला येतात, काउन्सिलिंगला येतात. इव्हन कॉर्पोरेट हम्म. एम्प्लॉईजना मी करते, ऑनलाईन करते, ऑफलाईन करते, अख्ख्या महाराष्ट्रात आणि इव्हन भारताबाहेरची सुद्धा. पण मग त्याच्यात आम्हाला प्रत्येक वेळेला हे जाणवतं की प्रत्येक ह्युमन बिंग हा युनिक आहे. जरी आता त्याला त्रास आहे, हम्म. ओसीडीचा आहे, टेन्शनचा आहे, स्ट्रेस आहे, त्याला मी स्वतः बघताना मी त्याच्याकडे फक्त पेशंट म्हणून बघत नाही. मग आता हम्म. माझ्याकडे काही जपानचे पण आहेत जे हायली प्रोफेशनल आहेत, म्हणजे जे हायली प्रोफेशनल इन द सेन्स त्यांना कितीतरी अर्निंग आता ते करतायत, पण तरी काहीतरी ते समस्या घेऊन येत आहेत. तेव्हा मी त्यांना पूर्ण आय डोंट लेबल देम, की म्हणजे तसंच तुम्ही तुमच्या मुलाला लेबल नाही करून उपयोगी, की हा हे एवढं म्हणजे हा 50% आहे, हा 60% आहे, हा 70% आहे, असं नाहीये. त्याला हम्म. त्याच्यामध्ये तेवढा परफॉर्मन्स वरून मुलाला लेबल करू नका, हा मेन सल्ला असेल माझा. आणि त्याला त्याच्यातले चांगले गुण कुठले आहेत हे तुम्ही ओळखून त्याचे विकास करायला किंवा म्हणजे सचिन तेंडुलकरचं उदाहरण मी का देते, की त्याच्या आई वडिलांनी तसाच विचार केला असता तर सचिन तेंडुलकर वगैरे मिळाले हम्म. नसते आपल्याला आपल्या कंट्रीजला. हम्म. तर ते त्यांनी त्याच्या मुलातलं टॅलेंट ओळखून त्यांनी केलं. त्यांनी अकॅडमिक्सच्या ह्याच्यामध्ये असं नाही केलं की अकॅडमिक्स पण कर. बऱ्याच म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रातली मेंटॅलिटी पहिलं अकॅडमिक्स कर मग काय ते कर हम्म. बाकीचं, म्हणजे दॅट इज अ सेम फॉर ऑल बट इट इज नॉट. हम्म. कुणी पियानो वाजवत असेल, कुणी कुणी काही कोडी सोडवत असेल, कुणी अजून काही बोलण्यात प्रेझेंटेशन मध्ये खूप चांगला हम्म. असेल. पण आता म्हणजे त्याला त्याच्या पुढच्या लाईफमध्ये जे काही त्याची गुणकौशल्य आहेत त्याचा जर ऍक्च्युअल प्रॅक्टिकल प्रोफेशनल विकास केला तर हे दे कॅन लिव्ह अ व्हेरी गुड अर्निंग ऑल्सो अँड लिव्ह अ व्हेरी गुड लाईफ ऑल्सो. मेन त्यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नाही येतात त्याचा. म्हणजे असं काही नाही, नॉट नेसेसरी की सगळ्यांनी जेई 99. आता माझ्या स्वतःच्या मुलाला ही हॅज गॉट 99% जेईच्या मेन्समध्ये. म्हणजे हम्म. त्याला तरी आय-आय-टी ऍडव्हान्स नाही करता आलं, त्याच्यामुळे आय-आय-टीला त्याचं ते नाही झालं. बट वी हम्म. वेर ऑल्सो फ्लेक्झिबल इन दॅट वे, की ओके नाही झालं ठीक आहे. तसं काय म्हणजे असं त्याला काय कधीच प्रेशर नव्हतं. त्याचंच होतं प्रेशर. आता तो उलट आम्हालाच हम्म. म्हणायचा की नाही तुम्ही थोडं प्रेशर इतरांसारखं आपल्या घरात नाहीये. म्हणजे कारण आम्हाला माहिती हम्म. होतं प्रेशर आणून काही त्याचा उपयोगच होत नाही मुळात. वेदर आय म्हणजे युज एक टू सिट चांगलं विथ हिम. वातावरण, हेल्दी वातावरण असायला पाहिजे घरात हां, हेल्दी विद्यार्थ्यांसाठी. वातावरण क्रिएट करणं आणि मुळातच त्याला कुठेही म्हणजे त्या मुलांच्या मनात आधी बीज असतंच. त्यात पेरेंट म्हणून तुम्ही जर आता त्याच्या पर्टिक्युलर बाबतीत ही मुलं आय-आय-टीला गेली, मी नाही गेलो. आता हे त्याच्या बीज होतं. मी जर अजून काहीतरी त्याच्यात म्हटलं उद्या, तर ते वाढणार ना कुठेतरी, की नाही तर हम्म. एवढं झालं तरी तुला एवढं आम्ही केलं आणि तुला आय-आय-टी सुद्धा साधं मिळवत आलं नाही. सो दिस इज रॉंग. म्हणजे हे कसं आहे, की प्रत्येक मुलांची कपॅसिटी त्याचं काय किंवा फक्त आम्ही एवढंच म्हटलं की ठीक आहे ऍडव्हान्स तुला पॅटर्न नीट समजला नाही ते सुद्धा हम्म. झालं असतं, पण ते हम्म. कदाचित दुसऱ्या अटेम्प्टला पण होईल, पण त्याला कम्प्युटर त्याला दुसऱ्या चांगल्याच कॉलेजला मिळालं त्याच्यामुळे म्हणजे ही इज गॉन हेड. त्यामुळं आम्ही एवढंच म्हणालो की ठीक आहे तुला दुसऱ्या याचा पॅटर्न क्रॅक करता आला नाही, पहिल्या मेन्सला खूपच चांगले मार्क पडले पण ऍडव्हान्सला तेवढे म्हणजे नेमकं आपल्या परफॉर्मन्स अनालिसिस पण आपल्या मुलांच्या आपण करता आलं पाहिजे, की बाबा तुझं त्यावेळी जमलं नसेल किंवा मे बी हम्म. तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने नेमकं काय झालं नाही ते असं. हम्म. तसं पाहिलं तर आत्ताची म्हणजे आताच्या पिढीच्या बाबतीत जरी बोललं आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत जरी बोललं तर त्यांचं शेड्यूल इतकं पॅक असतं की त्यांना सकाळी क्लासेस असतात, त्यांना स्वतःचा अभ्यासही करायचा असतो, त्यांना त्यांचं कॉलेज असेल ते लेक्चर वगैरे ते सगळं पण करायचं असतं. त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? मुख्यतः कसं होतं, मी बऱ्याच आमच्या म्हणजे मी जिथं अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, माझी काही युनिव्हर्सिटीशी पण अटॅचमेंट आहे, तर त्यांनाही मी हेच सांगते की मध्ये मध्ये ब्रेक्स घ्या थोडे, मध्ये मध्ये खाणं जेवढं हेल्दी ठेवता येईल तेवढं ठेवा. तुम्ही हेल्थ हा फॅक्टर डोक्यात ठेवा. म्हणजे असं नाही की बाबा
फक्त हेल्थ म्हणजे हेल्थवरच फोकस करायचा आणि करिअर म्हणजे आता हेल्थवर फोकसच नाही करायचा. कारण हम्म. दॅट ऑल गोज हँड इन हँड. सकाळी बाबा दुसरं काही नाहीये तर मॅगीला 5 मिनिटं लागतात, मग वरण भाताला सुद्धा एक 10 मिनिटं लागतात ना. हम्म. म्हणजे वरण भात खावा, मग इन दॅट केस काहीतरी हेल्दी नाश्ता खावा, एक फ्रूट खावा. दुसरं हम्म. काहीतरी खाण्यापेक्षा मग एखादं हेल्दी सफरचंद किंवा एखादं फ्रूट, अक्रोड, बदाम किंवा काही ड्रायफ्रुट्स असं. मध्ये मध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. मध्ये मध्ये ज्यावेळी तुम्हाला कंटाळा, फटीग, बॉर्डम येतो तेव्हा तुम्ही लिंबू पाणी, ताक, सरबत, नारळ पाणी, म्हणजे ह्या फिजिकल हेल्थच्या पण गोष्टी तुम्ही लक्षात हम्म. ठेवा. अर्धा पाऊण तास सायकलिंग, वॉक, काहीतरी छान योगासनं. बॉल माझे आता माझा मोठा मुलगा बॅडमिंटनला जातो. धाकटी मुलगी जी आहे ती तायक्वांदो करते. सो आम्ही हम्म. आमच्या घरात पर्टिक्युलरली हे ठेवलेलंच आहे की ती संध्याकाळची 7ची वेळ मुलं घरात थांबली नाही पाहिजे. हम्म. कितीही काहीही होऊ दे, म्हणजे अभ्यासाचा असू दे तर काही असू दे, परीक्षा सुद्धा असू दे, 7 नंतर ती 1 ते 1.5 तास बाहेर जाऊन पोटभर ती खेळली पाहिजेत. मग ते तायक्वांदो असू दे, तो बॅडमिंटनला जातो 1-1.5 तास सगळं सराव करून दमून ते 8-8:30लाच घरी येतात. 7 ते 8:30 हे कोणीही घरात रील बघत बसलंय टीव्हीच्या समोर किंवा हम्म. असं ते मग नाही करत. म्हणजे असं असं काही प्रत्येक घराचे असे काही जर रूल्स किंवा नॉर्म्स असतील ना, दॅट बिकम्स इझी ऑल्सो असं आहे. म्हणजे या काळात आहाराला पण तेवढंच महत्व दिलं गेलं पाहिजे आणि खेळांना पण तेवढंच महत्व दिलं गेलं पाहिजे. खूप जास्त बर्डन घेऊन माणूस अभ्यास नाही करू येस, शकत. ऑफकोर्स. बऱ्याच मुलांच्या बाबतीत असंही होतं की ते अपयशाला घाबरतात. मग आपण बघतो की जेव्हा 10वीचा किंवा 12वीचा निकाल लागतो, तेव्हा आपल्याला ह्या पण गोष्टी समोर येतात, बातम्या समोर येतात की आत्महत्या केली, कमी मार्क्स पडले म्हणून. मग नेमका हा त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम असतो की त्यांच्यावर प्रेशर असतं म्हणून तो तसं पाऊल ते उचलतात? त्याच्यात थोड्याफार दोन्ही गोष्टी आहेत, पण मुळात हा प्रॉब्लेम कितीही प्रेशर आणलं तरी तो स्वतःचाच म्हटला पाहिजे ना. म्हणजे हं. प्रेशर ही गोष्ट शेवटी असणारच आहे शेवटपर्यंत. आपण ज्याला पण मग आमच्या एवढ्या लहान सायकोलॉजिकल भाषेत वयामध्ये आपण यू फक्त स्ट्रेस आणि डी स्ट्रेस. हा एवढ्या लहान वयामध्ये त्या एका गोष्टीला महत्व देऊन लगेच अपयश न पचवणं आणि आत्महत्येसारखं पाऊल उचलणं, हे म्हणजे हे तर चुकीचंच आहे ना. नाही, म्हणजे चूक बरोबर ह्याच्यापेक्षा त्यांची प्रोसेस काय आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे हं. चूक बरोबर ह्याच्या बियॉन्ड जाऊन त्यांची जी आतली प्रोसेस आहे की बाबा, हं. म्हणजे त्याचा विचार आत्महत्या आहे तर एक्स्ट्रीमच झालं. म्हणजे मी जगायला लायक नाही. आता करणारे वेगळी गोष्ट, अटेम्प्ट करणारे सिग्नल देत असतात. म्हणजे मी कुठेतरी मी अपयश म्हणजे अनवर्दीनेस अशी आपल्या कुठेतरी सोसायटीत धारणा आहे मुळात. म्हणजे हं. ज्या प्रक्रियेमध्ये ते मूल जातं तिथपर्यंत ते ऍक्शन घ्यायला, ती प्रक्रिया काय आहे नेमकी हे समजून घ्यायला पाहिजे. की हं. अपयश आहे म्हणजे अपयश म्हणजे इट्स ओके. आय हॅव नॉट सक्सिडेड इन दिस अटेम्प्ट. दॅट्स इट. हं. दॅट्स इव्हन डझंट मीन दॅट की यू विल बी ऑलवेज फेल्युअर, असं काही नाहीये. या वेळेला मला हा माझा परफॉर्मन्स हा किंवा मला हे अपयश आलं इतकंच त्याच्याकडे बघता येणं हं. कुठल्याही आयुष्यातल्या अपयशाकडे. म्हणजे अपयश ही गोष्ट म्हणजे जरी ते सगळे म्हणत असले यशाचा टप्पा आहे वगैरे, ते अपयश आल्यानंतर काहीही फिलॉसॉफी सुचत नाही. त्यावेळी फक्त एवढंच आपल्या स्वतःला सांगायचं की ठीक आहे, ओके, हा हे आलेलं आहे अपयश आणि मी अनालाइज करतो कशामुळे आलंय, काय आलंय, लेट मी चेक हं. इट आउट आणि मला हे अपयश स्वीकारायचंय, लेट इट बी. आणि ते कसं स्वीकारायचंय की मला स्वतःला अपयशी न लावता हं. मला त्या परफॉर्मन्सला अपयश लेबलिंग, हं. आम्ही जे सांगतो ना, प्रॉब्लेम ब्लेम, म्हणजे सेल्फ ब्लेम कडे नाही येता कामा. मी अपयशी आणि मला हं. अपयश. म्हणजे आम्ही ते छोटे छोटे काउन्सिलिंग सेशन्स मध्ये जी मुलं येतात माझ्याकडे, त्यांना हं. आम्ही असे छान छान एक्झरसाइजेस देतो. म्हणजे असे की ओके, म्हणजे सेल्फ ब्लेम कुठं आला की त्याच्यात म्हणजे मी अपयशी का मला आलेलं अपयश असं. म्हणजे हं. हं. मग ह्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्या एक्सरसाइज वगैरे करायला पाहिजे की ज्याने ते म्हणजे इंटरनल जे माणूस मोटिवेट असतं किंवा आनंदी असतं त्यासाठी कोणत्या एक्सरसाइज करायला हव्यात? मुळात कसं आहे ना, ब्रिदिंगचे काही एक्सरसाइजेस आहेत आणि एक्सरसाइजेस फिजिकल रोज अर्धा तास चालणं असेल, म्हणजे हं. अर्धा तास पूर्ण फोकस ठेवून माइंडफुल आपण म्हणजे मी माइंडफुलनेस कोच आहे आणि सायकोलॉजिस्ट. हं. तर आम्ही असं सांगतो की कुठलीही कृती माइंडफुली करा, म्हणजे पूर्ण त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा त्या त्या कृतीमध्ये. हं. 100% त्याच्यात तुम्ही वॉक करताय ना, तर असं असं नाही होणार की विचारच नाही यायला पाहिजेत वगैरे, विचार येणारच तुमच्या मनात. पण म्हणजे तुम्ही तो एक साक्षीभावानी त्या विचारांना ऑब्झर्व करत ती कृती शेवटपर्यंत करायची. मी अर्धा तास वॉक ठरवलंय ना, तर मग अर्धा तास वॉक करून मी परत येणार. मग हं. तोपर्यंत मी त्या चालण्यावरच त्यावेळी भराभर लक्ष केंद्रित करायचं. मग त्यावेळी विचार येतील किंवा जातील. मग त्यात रिलेटेड करिअरची एन्झायटी असेल आणि कुठल्या गोष्टी असतील,
तर अशा अनेक गोष्टी त्याच्यात असतात, की जी कृती तुम्ही करायला घेतलीये, ती तुम्ही 100% मन लावून करणं, हा भाग तुम्ही केला पाहिजे. म्हणजे मेन एक्सरसाइज हा ज्यावेळी जे तुम्ही रिलॅक्सेशन करताय, ते तुम्ही पूर्ण रिलॅक्सेशन करा. जेवण करताय, पूर्ण जेवण करा. विथ हम्म. ऑल युअर सेन्सेस. हा एक सगळ्यात मोठा एक्सरसाइज आहे, की तुम्ही आता बघा, समोर एक छान, आता असं इमॅजिन केलं. सपोज मी तुम्हाला सांगितलं लिंबू असं इमॅजिन करा, असं सांगितलं सपोज. किंवा हम्म. चिंच असं इमॅजिन करा आणि डोळे बंद केलेत तुम्ही. तर काय होतं म्हणजे डोळे बंद केल्यावर? ते आपल्याला लक्षात येतं म्हणजे आपण त्या जातो तिथे प्रत्यक्षात तिथे गेल्यासारखं फील व्हायला जातो, लागतं पण मग. युअर माउथ स्टार्ट सलायव्हेशन, राईट? म्हणजे युअर हम्म. माउथ स्टार्ट सलायव्हेशन. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या तोंडामध्ये सलायवा निर्माण होते, बरोबर आहे ना? म्हणजे हम्म. म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये कसं आहे, की ज्या काही गोष्टी आहेत त्या इमॅजिनरी जरी असल्या तरीही आपल्याला ऍक्च्युअल भीती, चिंता हे सगळं इमॅजिनरी जरी असलं तरी हम्म. प्रत्यक्षात ब्रेन त्याचा अनुभव घेतो आणि प्रत्यक्षात एक्सपिरियन्स तसा क्रिएट झाला तुमचा. हम्म. असं या आहे. काळात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढायला हवा यासाठी नेमकं कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो? थ्री टिप्स आय वुड लाईक टू गिव्ह. थ्री टिप्स. पहिली गोष्ट, आत्मविश्वासासाठी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आरशासमोर स्वतः जा, स्वतःच प्रतिबिंब बघा, स्माइल करा, से दॅट आय एम कॉन्फिडेंट, आय एम चेअरफुल. दोन अफर्मेशन जरी तुम्ही 10 ते 15 वेळा म्हटली, आय एम कॉन्फिडेंट. ज्यावेळेला तुम्ही मनाला तेच तेच पुन्हा सांगता त्यावेळेला तुम्ही ते व्हायला लागता. म्हणजे हम्म. कॉन्फिडन्स जरी नसला तरी तुम्ही जेव्हा सांगता 10 वेळा की आय एम कॉन्फिडेंट, आय एम कॉन्फिडेंट, दॅट बिकम्स कॉन्फिडन्स जेस्चर्स दिवसभर तुम्ही ठेवली पाहिजेत. म्हणजे असं नाही की फक्त सकाळी आरशासमोर मिररवर केला आणि नंतर तुम्ही दिवसभर असे डल राहताय, असंही नाही म्हणजे. हम्म. तर त्याच्यात दुसरा पार्ट असा आहे की तुम्ही छोट्या छोट्या ब्रेक्स घ्या, अभ्यास करा. त्याच्यात तुम्ही प्रत्येक गोष्टीला महत्व द्या. छोट्या छोट्या म्हणजे काय म्हणूया आपण, छोट्या छोट्या प्रायोरिटीमध्ये त्याचं तुम्ही प्रायोरिटी डिफाईन करा, की ओके हे माझं गोल आहे. या गोलनुसार मी ही प्रायोरिटी आता ठरवलेली आहे. पेपर सोडवण्याचं गोल असेल, मग काही ज्या जे विद्यार्थ्यांच्या याच्यानुसार, किंवा अर्धा तास रिलॅक्सेशनचं पण गोल असेल. इट्स नॉट लाईक ओनली. जे विद्यार्थी मध्ये गॅप ठेवतात, बऱ्यापैकी स्वतःला वेळ देतात, त्यांचा परफॉर्मन्स हा नेहमी चांगला असतो. म्हणजे हम्म. जर सपोज 1-2-3 तास अभ्यास झाला तर मध्ये 1-2 तास सिग्निफिकंट 1 ते 1.5 तास गॅप पाहिजे. त्याच्यानंतर हम्म. 50 मिनिटं झाला, मध्ये 5-10 मिनिटं गॅप पाहिजे. कारण हम्म. ब्रेन हा आपली कॅपॅसिटी, मॅक्सिमम ऑप्टिमम परफॉर्मन्स जो असतो ब्रेनच्या कर्व्हनुसार, ते ते तो ब्रेनचं 50 मिनिटं ते 45 मिनिटं ऑप्टिमम लेवलवर जातं ते. हम्म. 50 मिनिटांनंतर ब्रेन हा कुठल्याही याच्यामध्ये तो पुढं हे नाही करत, म्हणजे काय नाही करत, तसं सस्टेन नाही करू शकत ब्रेन, असं आहे. या काळात सोशल मीडियाच्या वापराचा काही परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो का? म्हणजे ऑलरेडी आता तर खूप जास्त प्रमाणात सोशल मीडिया वापरलाच जातो. एक सोशल विद्यार्थी मीडियाचा म्हटल्यानंतर परिणाम तर त्याने त्याने ते राईट. सोशल मीडियाचं नियोजन कसं लावायला पाहिजे? मुळात कसं आहे ना, सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स हा खूप आणि प्रचंड आहेच आजकालच्या हम्म. पिढीवरती. तर तुम्ही तुमची जी मोठा ब्रेक जो आहे, तर त्या ब्रेकच्या काळात तुम्ही सोशल मीडियावर जर रील बघायचं असेल, तर तुम्ही त्या काळात तेवढं म्हणजे त्याला तेवढी प्रायोरिटी द्या, की ओके मी 15 मिनिटच बघणार आहे. म्हणजे हम्म. इन दॅट केस तुम्ही तो टाइम स्पॅन जर सेट केला, की ओके 15 मिनिटं युट्यूब बघायचंय. मग मला रिलॅक्सेशनला जी रील बघायची आहेत मी नेहमी बघतो, पण ती 15 मिनिटं अलार्म सेट झाल्यानंतर ते बंद झालं पाहिजे. इन दॅट केस तुम्ही काय बघायचं हे पण सेट करू शकता. चांगली हम्म. चांगली लेक्चर्स ऐकू शकता. आता ते तुम्ही म्हणजे कसं वापरताय सोशल मीडिया ह्याच्यावर आहे. आता माझे स्वतःचे पण स्टुडंटसाठीचे बरेचसे युट्यूब चॅनलवरती आहेत माइंडफुलनेसचे. म्हणजे ते एक्सरसाइजेसही ते बघून बघून करू शकतात, की ज्याच्यात काहीच त्यांना चार्जेस नसतात. नुसतं बघायचं आणि ते करू शकतात, म्हणजे तसंच्या तसं फॉलो. म्हणजे असे हम्म. कितीतरी एज्युकेशनलला उपयोगी असे पण व्हिडिओ ते मध्ये मध्ये बघू शकतात. प्रेरणादायी मोटिवेशनल स्पीकर्सना ऐकू शकतात. कितीतरी स्पीकर्स आहेत, त्यांची स्पीचेस असतात, हम्म. पॉडकास्ट असतात आताच्या काळात. तर सपोज आपण पण त्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय, होप म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्या. म्हणजे अशा गोष्टी ज्या अगदी चांगल्या ऐकण्यासारख्या आहेत, की ज्याच्यातून त्यांना चांगली एक विचाराला दिशा मिळेल, हम्म. तर तसं त्यांनी जरूर ऐकावं मध्ये मध्ये, आणि तो वेळ सेट करून ठेवावा त्या सोशल मीडियासाठी असं. हम्म. जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचं आणि त्यांचं जे दैनंदिन रुटीन आहे त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे? तेच मी तुम्हाला जसं म्हटलं तसं, म्हणजे साधारण 1 तासांनी 50-55 मिनिटांनी काही ब्रेक मध्ये, 2 ते 3 तासांनी पुन्हा मोठा ब्रेक. म्हणजे जसं हम्म. शाळेचं तुमचं काही असाइनमेंट्स असतील, आता बऱ्याच जणांच्या आताच्या काळात वेगवेगळे ऑप्शन्स असतात शाळांचे पण, म्हणजे
हम्म. काही ओपन स्कूलिंग आहेत, काही महाराष्ट्र बोर्ड आहेत, प्रत्येकच एका पॅटर्न मध्ये नसतात किंवा त्यांच्या वेळा सगळंच वेगळं असतं. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुमची एक दिनचर्या आखली पाहिजे. म्हणजे सकाळी हम्म. लवकर उठत असाल, सपोज बाबा एक अर्धा तास विश्रांती घेऊन तुम्ही पुन्हा केलंय, आणि मी तुम्हाला म्हणलं तसं ग्राउंड म्हणजे जे काही खेळ आहेत ते एक तासभर असलेच पाहिजेत, म्हणजे हम्म. दिनचर्येमध्ये तुमचा आता बरेच मुलं मैदानी असे खेळ असतात मुलांना. की जे म्हणजे की सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग उठून अभ्यास केला तर तोच अभ्यास होतो. बऱ्याच जणांना लेट नाईट अभ्यास करण्याची सवय असते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होत असेल तर मग त्या विद्यार्थ्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे? म्हणजे लेट नाईट अभ्यास करणं योग्य आहे का? ते कसं आहे माहितीये, प्रत्येकाची बॉडीचं जे क्लॉक आहे, जैविक घड्याळ आपण हम्म. ज्याला म्हणतो, तर ते हम्म. प्रत्येकाचं वेगळं आहे. त्याच्यामुळे हीच गोष्ट ह्या विद्यार्थ्याला योग्य आहे आणि हीच गोष्ट ह्या विद्यार्थ्याला अयोग्य आहे असं नाही सांगता येत. म्हणजे हम्म. स्पेसिफिक ते त्या विद्यार्थ्याच्या बायोरिदमवरती. तर माझ्या स्वतःच्या मुलाचा जो पॅटर्न आहे तो रात्रीचा जागण्याचा आहे, माझा स्वतःचा सकाळी उठण्याचा आहे. तर बऱ्याच हम्म. वेळेला तो 12-12:30 पर्यंत झोपतो, मी हम्म. बरोबर 5-5:30 ला उठते. म्हणजे हम्म. इन दॅट केस आता जागरण ज्यावेळी जास्त तर त्यावेळेला वी हॅव द कॉन्व्हर्सेशन, किंवा त्याला म्हणजे 1-2 पर्यंत नाही जागायचं असं स्पष्ट त्याला सांगितलंय. मॅक्सिमम जरी जागायचं असेल तरी मग ते अप्पर लिमिट ठरवून घेतलीये. मग तशा पद्धतीने तुम्ही एक अप्पर लिमिट ठरवून घेऊ शकता की ओके 12 ते 12:30. म्हणजे 12 ते 12:30 पर्यंत उशिरात उशीर म्हणून झोपलं पाहिजे, कारण आपली 7 तासाची जी काही सायकल आहे ती झोपही कम्प्लीट होणं त्याच्यात गरजेचं आहे. हम्म. कारण विद्यार्थी काही काही वेळेला, माझ्याकडे एक केस आलेली काउन्सिलिंगच्या IIT ला, एकच सेशन त्याने घेतलं. हम्म. त्यांनी सांगितलं मला सकाळी माझा 8 ला हे आहे म्हणजे क्लास असतो, हार्डली मी 2 तास झोपतो रात्री. हा. मग म्हंटल म्हणजे, हा म्हणजे हार्डली 2 ते 3 तास झोपतो, म्हणजे रात्री 1-2 पर्यंत मी जागतो. पुन्हा सकाळी क्लास 8 ला असतो त्याच्यामुळे 6 ला उठतो. म्हणजे हार्डली 2-2.5 तासाची झोप रात्रीची मिळते. मग दिवसा पण मी झोपतो थोडंसं, 2 तास वगैरे असं झोपतो हम्म. दिवसा. पण मग मी त्याला स्पष्ट सांगितलं, हे एवढं करायची मुळात तशी काही गरजच नाहीये ना. म्हणजे 2 तास झोप ही मुळात, झोप ही गोष्ट तिला एवढं कमी लेखण्याचं किंवा तुच्छ लेखण्याचं कारण नाही. हम्म. कारण झोपेमध्ये आपलं शरीर आणि ब्रेन ती माहिती जी काही तुम्ही अभ्यास करता ती साठवण्याचं काम करत असतो. जर हम्म. जर तुम्ही झोपेला पुरेसा वेळ ठेवला नाही तर ते कसं होणार? म्हणजे इन दॅट केस हम्म. तुम्ही, हा, जी अपुरी काही झोप. माहिती रिकॉल आहे, हा, हम्म. तर ते विद्यार्थ्यांना हेही लक्षात घेतलं पाहिजे की माहिती जे जे काही म्हणजे हे आहे, रिकॉल आहे, तर ते रिकॉल इथं तुमच्या झोपेच्या वेळेमध्ये होत असतं बेसिकली. हम्म. म्हणजे आरोग्य झालं, अपुरी झोप वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अभ्यासाकडे तर लक्ष द्यायलाच पाहिजे. अभ्यास तर करायलाच पाहिजे कारण पेपरला जाऊन काय लिहिणार ना तुम्ही. नाही, आणि म्हणजे मग माझं त्या म्हणजे म्हणण्याचा सारांश काय आहे, की जर तुम्ही रात्री जागणार असाल तरी तुम्ही हम्म. पुरेशी झोप घ्या. सपोज 12 पर्यंत ठरवलं तुम्ही की बाबा मी आता रात्री 9 ते 12 असं बसणार आहे, किंवा 8:30 ते हम्म. 12 वाजेपर्यंत, 12 म्हणजे 12 यू शुड हॅव दॅट स्टिक टू युअर हम्म. गोल. 12 ते मग सकाळी 7 पर्यंत मग 7 तासाची झोप पूर्ण घ्या. मध्ये आधी हम्म. त्याच्या डिस्टर्बन्स नाही. किंवा जर ठरवलं की मी सकाळी 5:30 ला उठणार आहे, 5 ला उठणार आहे, तर मग रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान झोपलं पाहिजे. मग 10:30 ते 5:30 ही झोप तुम्ही पूर्ण घ्या. मग त्या हम्म. विद्यार्थ्यांनी हे ठरवावं की त्याचा बायोलॉजिकल पॅटर्न काय आहे, की मला सकाळी उठण्यात मला म्हणजे जास्ती लक्षात राहतं आणि हम्म. इझिली मी उठू शकतो. तो त्यांनी चेक पॉईंट ठरवावा स्वतःसाठी. का मला हम्म. म्हणजे जाणून बुजूनच मला ते रात्री, म्हणजे असं कुणी म्हणू नये की बाबा हा ह्यांनी सांगितलंय ना दीप्ती मॅडमनी मग असंच केलं पाहिजे म्हणून जाणून बुजून हम्म. कसंही करून उठा आणि रात्रीचं झोपा आणि म्हणजे सकाळीच उठा आणि ते हम्म. पेंगत पेंगत वाचणार, त्याच्यात काही अर्थ नाही. कारण बिकॉज इट वोंट वर्क. त्याचा पॅटर्न बायोच्या ह्याच्यानुसार त्याला ठरवू दे असं. हम्म. चला धन्यवाद मॅडम. खूप छान मार्गदर्शन तुमच्याकडून मिळालेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं जर कधी झालं तर विषय असा आहे की ठीक आहे, अभ्यास आहे, परीक्षा आहे, खूप जास्त लोड आहे, कॉम्पिटिशन आहे, या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना, या सगळ्या गोष्टींच्या मागे पळत असताना आपलं एक आरोग्य आहे, त्या आरोग्यालाही तेवढं महत्व देण्यात आलं पाहिजे. झोप झाली, व्यायाम झाली, या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि कुणीही अपयशाला घाबरू नये, पुढे चालत राहायला पाहिजे. मॅडमचाही तोच सल्ला आहे आणि वन इंडियाच्या टीमचाही तोच सल्ला आहे. चलो, थँक्यू मॅम. आणि जाता जाता एक छोटासा मुद्दा अजून ऍड करते, की म्हणजे तो आपल्या डिस्कशन मध्ये हे सगळं आपण प्रिकॉशनरी घेतलं, पण जर काही प्रॉब्लेम आले सपोज, किंवा जे काही प्रॉब्लेम एरियाज असतात, सपोज काही प्रॉब्लेम फेस झाले, तर तुम्ही त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कारण बऱ्याच वेळेला ते अंडर एस्टिमेट केलं जातं की बाबा काय त्यात टेन्शन कसलं, 8वीत 9वीत कसलं आलंय टेन्शन. म्हणजे असं काही नाहीये की तुला कसलं आलं टेन्शन. म्हणजे बऱ्याच वेळेला हे इग्नोर केलं जातं किंवा ह्याला म्हणजे तेवढं महत्व दिलं जात नाही. जर सपोज तो मुलगा वारंवार तक्रार करत असेल किंवा मला झोप लागत नाहीये, मला भीती वाटतेय, किंवा मला परीक्षेची भीती वाटतेय,
मला परीक्षेच्या काळात आयत्या वेळी काही आठवत नाही. तर मग स्पेसिफिक तुम्ही म्हणजे सायकोथेरपिस्ट आहेत, माझ्यासारखे म्हणजे सायकोलॉजिस्ट आहेत, अगदी वेळ पडली तर सायकियाट्रिस्ट, पण म्हणजे योग्य त्या व्यक्तीचा तुम्ही तुमच्या त्या त्या शहरात हम्म. घ्या, ऑनलाईन घ्या आजच्या काळात, पण तुम्ही जरूर घ्या. म्हणजे मला हम्म. हे सुचवायचं की तुम्हाला तुमचा ज्यांच्यावर विश्वास, तुमचे कोणी सायकोलॉजिस्ट असतील तुम्ही त्यांचं घ्या, नाही नाही हम्म. necessary की माझंच घ्या, पण असं तुम्ही करा की जेणेकरून तुम्हाला एका एक्सपर्टच्या ह्याच्यामध्ये ते म्हणजे तुम्हाला त्याचं योग्य त्या टप्प्यावर तिथं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. हम्म. तुमचं तुम्ही सेल्फ अनालिसिस पॅरालिसिस मोडमध्ये जाऊ नका. बऱ्याच वेळेला ते होतं आणि बऱ्याच वेळेला अगदी खूप समस्या कॉम्प्लिकेटेड झाल्यावरच लोक येतात की आता हम्म. अगदीच म्हणजे प्रॉब्लेम यायला लागलाय, विषय राहतायत वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्यावरच खूप येतात. त्याच्यापेक्षा तुम्ही पहिली सिमटम्स जाणवत असताना सुद्धा तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाणं वगैरे म्हणजे काही असं खूप, जसं तुम्ही डेंटिस्टकडे जाता, काही टूथ पेन आहे तर इतकं इझी आहे. म्हणजे तेवढा टॅबू ठेवू नये, म्हणजे हे याच्यातून मला तेही सांगायचंय. अजूनही थोडाफार टॅबू आहे तरी बऱ्याच वी आर नाऊ प्रोग्रेसिंग फास्ट इन इंडिया ऑल्सो. पीपल हम्म. आर अवेअर, पीपल आर बुकिंग द सेशन्स, त्यांना स्पेसिफिक माहितही असतं की कशासाठी सेशन्स केलेत बुक. पण हम्म. म्हणजे यू नीड टू बुक द सेशन अँड ऑन अप्रोप्रिएट स्टेजेस ऑल्सो. ते खूप पुढे गेल्यानंतर नाही म्हणजे, आणि मग ते खूप रिकव्हरीला कोपिंग करायला सुद्धा तो म्हणजे मागं आणायला त्या ह्याला केसला त्या विद्यार्थ्याला मदत करायला सुद्धा मग खूप अवधी जातो. आणि कधी कधी मग नाईलाजानं गोळ्या घ्यायला लागतात की ज्यावेळी तर हम्म. आधीच्या स्टेजमध्ये तो आला असता तर मग नुसत्या काउन्सिलिंगनी ती गोष्ट झाली असती. पण मग हम्म. खूप लेटर स्टेजमध्ये मग ते गोळ्या घ्यायला लागतात, म्हणजे इन दॅट केस ते अगदी खूप हम्म. पुढे जातं. म्हणजे ते आमच्या हम्म. ह्याच्यात राहत नाही या वाक्यामध्ये. तेवढंच सांगायचं होतं. बाकी खूपच छान वाटलं. हो. चला, धन्यवाद. यासह पाहत रहा वन इंडिया मराठी.